द्रौपदीने उत्तरेला शिकवले होते की जीवनात दुःखाचा प्रसंग आला तर भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा. दुःखाचे वेळी श्रीकृष्णाला शरण जावे. तो दयाळू आहे, तो तुला अवश्य सहाय्य करेल. आपले दुःख श्रीकृष्णाशिवाय अन्य कुणाला सांगू नका. उत्तरेला माहित आहे की आपली सासू नित्य द्वारकानाथाची सेवा करते. बालक लवकरच अनुकरण करू लागतो. त्याच्या समोर पाप करू नका. रक्षणासाठी उत्तरा पांडवाकडे गेली नाही तर भगवंताजवळ गेली. आईच्या पोटातच परीक्षितीला देवाचे दर्शन झाले म्हणून तो उत्तम श्रोता ठरला. मोठे आश्चर्य आहे की श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचे निवारण केले. परीक्षितीचे रक्षण झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेस जाण्यास तयार झाले. कुंती मर्यादा भक्ती आहे, साधारण भक्ती आहे. यशोदा पुष्टी भक्ती आहे. यशोदेचा सर्व व्यवहार भक्ती रूप होता. प्रेम लक्षणा भक्तीत व्यवहार आणि भक्तीत भेद राहत नाही. वैष्णवांच्या सर्व क्रिया भक्ती रूप बनतात. प्रथम मर्यादा भक्ती येते, त्यानंतर पुष्टी भक्ती. मर्यादा भक्ती साधन आहे म्हणून ती आरंभी येते. पुष्टी भक्ती साध्य आहे म्हणून ती शेवटी येते. भागवतात 9 स्कंदापर्यंत साधन भक्तीचे वर्णन आहे. दशम स्कंदात साध्य भक्तीचे वर्णन आहे. साध्य भक्ती प्रभूला बांधत असते. पुष्टी भक्ती प्रभूला बांधेल याविषयीची कथा भागवताच्या शेवटी येते. म्हणून व्यवहार भक्ती रूप होत गेला की तिला पुष्टी भक्ती म्हणतात. भक्ती मार्गात प्रभूचा वियोग सहन होत नाही. प्रभूच्या विरहाने जो जळत असतो तो वैष्णव समजावा. द्वारकानाथ द्वारकेला जाण्यास तयार झाले. कुंतीचे हृदय भरून आले. तिची अभिलाषा ही होती की आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन 24 तास व्हावे. माझा कृष्ण माझ्यापासून दूर न जावा. ज्या रस्त्याने श्रीकृष्णाचा रथ जाणार होता त्या रस्त्यावर कुंती येऊन हात जोडून उभी राहिली. श्रीकृष्णाने दारुक सारख्याला रथ थांबवण्यास सांगितले आणि कुंतीला म्हटले, आत्या, तू रस्त्यात का उभा राहिली आहेस? कृष्ण खाली उतरला. कुंतीने त्याला वंदन केले. वंदनाने देव बांधला जातो. वंदनाच्या वेळी आपली सर्व पापे आठवा, म्हणजे अंतःकरण दीन आणि नम्र बनेल. सूत सांगत आहेत, नियम तर असा होता की कृष्ण कुंतीला दररोज नमन करीत, पण आज कुंती कृष्णाला नमन करत आहे. देव म्हणाला, आत्या, आज तू हे काय करीत आहेस? मी तर तुझा बादचा आहे ना. तू मला नमस्कार करणे योग्य नाही. कुंती म्हणाली, देवा, आजपर्यंत मी तुम्हाला भाचा मानित होते, पण आज मला कळले की तुम्ही ईश्वर आहात. योगीजन आपलेच ध्यान करतात. आपण सर्वांचे पिता आहात. कुंतीची भक्ती दास्य मिश्रित वात्सल्य भक्ती आहे. हनुमंताची दास्य भक्ती आहे. दास्य भक्तीचे आचार्य हनुमंत होत. दास्य भावाने हृदय दीन होत असते. आपल्या स्वामीला पाहण्याची हिम्मत माझ्यात नाही, मी तर त्यांचा दास आहे. दास्य भक्ती अधिकारी महापुरुषाला प्राप्त होते. दास्य भक्तीत दृष्टी चरणावर स्थिर करावी लागते. भावाविना भक्ती सिद्ध होत नसते. ईश्वराशी कोणतेही नाते जोडावे
मर्यादा भक्तीपेक्षा दास्य भाव श्रेष्ठ आहे. जय जय राम कृष्ण हरी.